ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बंधनात् मृत्योर्मुक्षीयमामृतात्। या दिव्य महामृत्युंजय मंत्राने त्र्यंबकेश्वराची महती समजते। त्र्यंबकेश्वर हे स्थान महाराष्ट्रातल्या नाशिक जिल्ह्यात वसलेलं आहे। 12 ज्योतिर्लिंगांपैकी असलेलं ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर हे जागृत देवस्थान म्हणून जगभरात प्रसिद्ध आहे। इतिहासाच्या गर्भात शिरताना असं समजतं की या नगरीमध्ये प्रत्यक्ष शिवशंकराला पर्वत रूपात यावं लागलं होतं। यासाठी त्यांना ब्रह्मा आणि विष्णूंचीही साथ लाभली। म्हणूनच शैव आणि वैष्णव या दोन्ही पंथांचे भाविक या त्र्यंबक नगरीमध्ये दर्शनासाठी येत असतात। प्राचीन काळात त्र्यंबक ही महर्षी गौतम यांची तपोभूमी होती। भारतीय तत्वज्ञानांच्या अष्टदर्शनांपैकी एक महत्त्वाच्या अशा न्यायदर्शनाची रचना ही गौतम ऋषींनी त्र्यंबकेश्वर येथे वास्तव्यात केली अशी मानतात। आजही हा गौतमी तट गौतम ऋषींच्या या महान कार्याची साक्ष देतोय। गौतम ऋषींनी इथे अनेक वर्ष भगवंताची आराधना केली आणि अक्षय जलस्रोताची प्राप्ती करून घेतली। वरुण देवांनी त्यांना वरदान दिलं की हे जल कधीही क्षीण होणार नाही। हे जल तुमच्यासाठी तीर्थरूप राहील आणि संपूर्ण पृथ्वीवर तुमची कीर्ती दिगंताला पोहोचवेल। तसंच या ठिकाणी केलेलं दान, भोग, देवपूजन, पितरांचं श्राद्ध सगळं अक्षय राहील आणि ही भूमी पुण्यभूमी म्हणून विख्यात पावेल। हेच ते जागृत तीर्थस्थान म्हणजेच गोदावरीच्या तीरावरील त्र्यंबकेश्वर। असं म्हटलं जातं की अग्नी आणि पृथ्वी यांच्या धुंद प्रणयातून सह्याद्री पर्वतरांगेची निर्मिती झालेली आहे। या सह्याद्रीच्या कुशीत त्र्यंबक आहे। म्हणूनच म्हटलं जातं सह्याद्री शीर्षे विमले वसंतम गोदावरी तीर पवित्र देशे यद्दर्शनात् पातकमाशुनाशं प्रयाति तं त्र्यंबकमीशमीढे। प्राचीन काळी हा परिसर दंडकारण्याचा एक भाग होता। त्र्यंबक नजीकच्या या परिसरात पंचवटी, तपोवन, श्री काळाराम मंदिर, कपालेश्वर, पांडवलेणी, टाकेद येथील जटायू मंदिर, कावनई येथील कपिलमुनी आश्रम इत्यादी अनेक प्राचीन तीर्थस्थळ आहेत। हा परिसर तपोसाधना, वेदाध्ययन आणि होम हवन यांनी गजबजलेला असायचा। अंबक म्हणजे अंगठा। अंगठाच्या आकाराच्या लिंग स्वरूपामध्ये ब्रह्मा, विष्णू व महेश हे स्थान निर्माण झाले। या स्थानाला त्र्यंबक म्हणून ओळखले जाऊ लागले। गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर स्थापित असलेल्या या मंदिराचं बांधकाम काळ्या पाषाणात झालंय। हे मंदिर श्रीमंत नानासाहेब पेशवे यांनी निर्माण केलेला पेशवेकालीन शिल्पशास्त्राचा अद्भुत नमुना आहे। मंदिर जीर्णोद्धाराचं कार्य श्री नानासाहेब पेशवे यांनी मार्गशीर्ष कृष्ण अष्टमी शके 1677 म्हणजेच शुक्रवार दिनांक 26 डिसेंबर 1755 रोजी सुरू केलं आणि या बांधकामाची पूर्तता सवाई माधवराव पेशवे यांच्या कार्यकाळात शके 1708 म्हणजेच दिनांक 16 फेब्रुवारी 1786 रोजी महाशिवरात्रीला झाली। मंदिर जीर्णोद्धाराच्या शुभारंभाच्या आणि समारोपाच्या कालावधीची नोंद मंदिराच्या उत्तर दरवाजावरील प्रवेशद्वाराच्या कपाळपट्टीवर नगारखान्याच्या खाली संस्कृत भाषेत कोरलेली आहे। भगवान त्र्यंबकराजाचं मंदिर हे मेरू मंदार आणि माळवा शिल्पशास्त्राचा संमिश्र रचनेचा आविष्कार आहे। हे मंदिर नागर शैलीतील भूमिज आणि वेसर या दोन शिल्पशास्त्राच्या संमिश्र शैलीतून बांधलं गेलं आहे। मंदिराची रचना आयताकार आहे। याची लांबी पूर्व पश्चिम 265 फूट असून रुंदी दक्षिण उत्तर 218 फूट आहे। मंदिराभोवती 4.25 फूट रुंदीची 15 फूट उंचीची तटबंदी आहे।
या तटबंदीला चारही दिशांना प्रवेशद्वार असून उत्तरेकडील द्वार हे सर्वात मोठं आहे. या महाद्वारातून आणि पूर्वद्वारातून भाविकांना दर्शनासाठी प्रवेश दिला जातो. उत्तरेकडील महाद्वारावर आणि पूर्वेकडील प्रवेशद्वारावर नगारखाने आहेत. पश्चिमेकडील प्रवेशद्वाराजवळ देवस्थानचं कार्यालय आहे. पटांगणात पूर्वाभिमुख मुख्य देवालय आहे. फरसबंदीपासून त्याची उंची 96 फूट आहे. मंदिराचा गोलाकार व्यास 185 फूट आहे. या मंदिराला पंचकलश आहेत. देवालयावर असलेले 3 मुख्य सुवर्ण कलश आणि वृषभचिन्हांकित सुवर्ण ध्वज हे पेशव्यांचे सरदार अण्णासाहेब विंचुरकर यांनी दिनांक 5 जानेवारी 1872 रोजी अर्पण केले आहेत. हे मंदिर काळ्या पाषाणात बांधलेलं असलं तरी मंदिराच्या शिखरांवरील आंबलक आणि कलश हे संगमरवरात केलेले आहेत. भगवान शंकराचं मुख्य स्थान कैलास पर्वत आहे आणि कैलास पर्वत हे कायम बर्फाच्छादित असतं. या मंदिराकडे बघून भाविकांना कैलास पर्वताचं स्मरण व्हावं ही संकल्पना या ठिकाणी आहे. हे मंदिर कीर्तिमुखांच्या थरांनी तोललेलं आहे. मंदिराच्या भिंतीवर बाहेरील बाजूने अष्टदिक्पाल, भैरव, हरिहर, दुर्गा यांच्या मूर्त्या आपले लक्ष वेधतात. त्याचप्रमाणे इथे द्वादशभुज म्हणजेच 12 हात असलेली शंकराची मूर्ती आणि चित्रगुप्ताची मूर्ती आहे, जी दुसरीकडे सहसा पाहायला मिळत नाही. मंदिराच्या शिखरावरील देवकोष्ठांमध्ये अष्टशक्तींच्या मूर्त्या बसवलेल्या आहेत, तर मंदिराच्या शिखरांच्या चारही बाजू सिंह, हत्ती, ब्याल या प्राण्यांच्या शिल्पांनी सुशोभित केल्या आहेत. मंदिराचं शिखर अमृतकुंभ आणि कमलपुष्पांच्या बारीक नक्षीच्या कलाकुसरीचा उत्तम नमुना आहे. मुख्य मंदिराच्या पूर्वेकडील प्रवेशद्वारासमोर नंदीचं मंदिर आहे. इथल्या नंदीचं वैशिष्ट्य म्हणजे नंदीच्या पाठीवर नागबंधन कोरलेलं असून नंदीच्या चेहऱ्यावर 5 फण्यांचा नागराज वासुकी त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेत आहे. या नंदी मंडपाची विशेषता म्हणजे काळ्या पाषाणात कोरलेल्या जाळीदार भिंती. मुख्य मंदिराच्या सभा मंडपाला पूर्व, उत्तर आणि दक्षिण दिशेला प्रवेशद्वार आहेत. या सर्व प्रवेशद्वारांवर अत्यंत बारीक नक्षीकाम पाहायला मिळतं. ललाट बिंबावर उठावदार गणेश मूर्ती कोरलेली असून मूर्तीच्या खाली उलट कमलपुष्प कोरलेलं आहे. मंदिराच्या प्रवेशद्वाराची दगडी चौकट ही विविध वाद्य वाजवणाऱ्या यक्ष, शिवगण आणि किन्नरांच्या मूर्त्यांनी सुशोभित आहेत. तसंच बाजूला माकड, व्याल, सिंह आणि हत्तीही कोरलेले आहेत. या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला शिवगण द्वारपालाच्या भूमिकेत असून शंखवादन करणारे गंधर्व आणि चौरी ढाळणारे सेवक इथे पाहायला मिळतात. या मुखमंडपाच्या स्तंभावर 8, 12 आणि 16 पाकळ्या असलेल्या त्रिस्तरीय पुष्पांची नक्षी आणि महादेवाला प्रिय असलेल्या विविध फुलांचं आकर्षक असं कोरीव काम केलेलं आहे. मुख्य मंदिर पूर्वाभिमुख असून आत प्रवेश केल्यानंतर 40 बाय 40 फुटाचा आकर्षक सभामंडप आहे. त्यावर उंच मेघडंबरी आकाराचं वितान आहे. त्याच्या मध्यभागी संगमरवरी 12 बाय 12 फुटाचा चौरस असून त्यावर संगमरवरी दगडाचं सुंदर कासव आहे. सभामंडपाच्या पश्चिमेला मंदिराचा मुख्य गाभारा आहे. इथलं वैशिष्ट्य म्हणजे सभामंडपातल्या देवकोष्ठात वीरभद्र, कालभैरव, संहारभैरव इत्यादी अष्टभैरवांच्या मूर्त्या पाहायला मिळतात. या देवकोष्ठांवर गजांत लक्ष्मी आणि नागगरुडांच्या मूर्त्या सुद्धा पाहायला मिळतात. गर्भगृहात जाण्यापूर्वी
अंतराळाच्या छतावर कुस्ती खेळणाऱ्या 2 मल्लांच्या 2 जोड्या कोरलेल्या आहेत। या मंदिराच्या छतावरील हे कुस्तीचं चित्रण आश्चर्यचकित करणारं आहे। त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गर्भगृहात जाण्यासाठी 5 पायऱ्या उतरून जावं लागतं। गर्भगृह 12 बाय 12 फुटाचं असून इथे दगडाच्या फरसबंदीत वालुकाश्म दगडापासून निर्मित पिंडी आहे। या पिंडीला नेहमीप्रमाणे शाळुंका नसून त्या जागी एक खळगा आहे। त्यात अंगुष्ठाकार ब्रह्मा, विष्णू, महेश यांची 3 लिंग आहेत। इथलं वैशिष्ट्य म्हणजे शंकराच्या बाणावरून खळग्यात अखंड वाहणारा गंगा प्रवाह। गर्भगृहात पश्चिम बाजूला पार्वती मातेची कोरीव मूर्ती आहे। सदर शिवलिंगावर अभिषेक आणि पूजा प्रित्यर्थ मंदिराच्या आवारातील सतत जलस्रोत असलेल्या अमृतकुंडातलं पाणी वापरलं जातं। पंचावन्न फूट खोली असलेल्या या अमृतकुंडाची विशेषता म्हणजे याच्या तळालाही एक शिवलिंग आहे। या अमृतकुंडामध्ये नैसर्गिकरित्या पाझरणारे जिवंत झरे आहेत। या ज्योतिर्लिंगाचं एक अजून वेगळं वैशिष्ट्य आहे की जे अन्यत्र जगात इतरत्र कुठेही नाही। या ठिकाणी 3ही देव एकत्रित विराजमान झालेले आहेत, ब्रह्मा, विष्णू, महेश। आणि त्या अनुषंगाने त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे या ठिकाणी 3 वेळेसच्या पूजा केल्या जातात। प्रातःकालची जी पूजा असते ती ब्रह्मदेवांसाठी होते, दुपारची जी पूजा होते ती शंकरांसाठी होते आणि संध्याकाळची जी पूजा होते ती विष्णुदेवांसाठी होते। त्याचबरोबर या ठिकाणी ज्या त्रिकाल पूजा जातात या पूजांचं पण एक वेगळं वैशिष्ट्य आहे। या 3ही पूजा तांत्रिक पद्धतीने केल्या जाणाऱ्या पूजा आहेत। अशा पूजाही जगात इतरत्र कुठेही नाही। सकाळची पूजा ब्रह्माची असते, दुपारची शिवाची असते, तर संध्याकाळची विष्णूची असते। याशिवाय महाशिवरात्र, गुढीपाडवा, विजयादशमी, बलिप्रतिपदा या दिवशी विशेष महापूजा केली जाते। या सर्व पूजांच्या वेळी या पिंडीवर त्र्यंबकेश्वराचे मुखवटे शृंगारित करून चढवले जातात। त्यानंतर बेलपान आणि फुलं वापरून आकर्षक सजावट केली जाते। मात्र खळग्यातील ब्रह्मा, विष्णू, महेशाच्या अंगुष्ठाकार मूळ स्वरूपाचं गोदेच्या पाण्यासहित दर्शन घडावं म्हणून ही सजावट काही वेळानंतर काढून त्यावर जलाभिषेक केला जातो। मंदिराच्या सभामंडपामध्ये येणाऱ्या भाविकांकडून त्र्यंबक राजाच्या सेवेत पुरोहितांद्वारे अभिषेक केले जातात। इथल्या ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेण्याची विशिष्ट पद्धत आहे, परंतु गर्भगृहात दर्शनासाठी सर्वांनाच प्रवेश नसल्यानं या ज्योतिर्लिंगाची प्रतिकृती मंदिराबाहेर ठेवण्यात आलेली आहे। दैनंदिन पूजा आणि शयनारती पार पडल्यानंतर दररोज रात्री त्र्यंबकराज शयनासाठी आरशमालात विराजमान होतात। शीसम आणि सागवानी लाकडापासून बनवलेला हर्षमहाल मंदिराच्या सभामंडपात स्थित असून हा काष्ठकला कौशल्याचा एक अप्रतिम नमुना आहे। मंदिराच्या आवारात दक्षिण तटबंदीला लागून छोट्या आकाराची 31 शिवमंदिरं आहेत। तसंच मंदिराच्या पूर्व प्रवेशद्वाराबाहेर पूर्वी ज्या पतिव्रतांनी आपल्या पतींसाठी प्राणाची आहुती दिलेली होती अशा सतींची मंदिरं आहेत। भगवान त्र्यंबकेश्वराचा खजिना अनमोल आणि दुर्मिळ अशा रत्नांनी, सोन्या चांदीच्या दागिन्यांनी आणि अत्यंत दुर्लभ अशा रुद्राक्षमाळांनी समृद्ध आहे। त्र्यंबकेश्वर मंदिराचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर पेशव्यांनी टिपू सुलतान बरोबर युद्धात विजय मिळवला होता आणि त्या विजयामध्ये मैसूरच्या खजिन्यातील रत्नजडित मुकुट जो पेशव्यांकडे होता तो मुकुट त्यांनी त्र्यंबक राजाच्या चरणी अर्पण केला।
या मुकुटामध्ये अनेक दुर्मिळ आणि दुर्लभ रत्न जसं की बसरा मोती, पाचू, माणिक आणि गुलाबी रंगांचे दुर्मिळ हिरे जडवलेले आहेत. हा मुकुट अंदाजे 9व्या शतकातील असावा असं या मुकुटाच्या रचनेवरून आणि मुकुटाच्या आतील बाजूला आर्ष कन्नड लिपीत कोरलेल्या मजकुरावरून वाटतं. याशिवाय पेशव्यांनीच त्र्यंबक राजाला एक पंचमुखी सुवर्ण मुखवटाही अर्पण केलेला आहे. हा मुखवटा शुद्ध सोन्यापासून बनवलेला असून त्याचं वजन 9.5 किलो आहे. तसंच दैनंदिन पूजेसाठी ब्रह्मा, विष्णू, महेश यांचे चांदीचे मुखवटे आहेत. तर सोमवारी प्रभू त्र्यंबकराज आपल्या प्रजेची स्थिती बघण्याकरता नगर प्रदक्षिणा करतात. यावेळेस त्र्यंबक राजाचा पंचमुखी सोन्याचा मुखवटा पालखीमध्ये बसवून ग्रामप्रदक्षिणा केली जाते. त्यानंतर कुशावर्त तीर्थावर या मुखवट्याला स्नान घालून त्याचं विधिवत पूजन केलं जातं. त्यानंतर मुखवटा परत मंदिरात स्थानापन्न केला जातो. या ठिकाणी महाशिवरात्रीला मोठा उत्सव भरत असतो. या दिवशी भाविकांची प्रचंड गर्दी उसळते. या दिवशी रस्त्यांवर फुलांच्या पायघड्या घालून त्र्यंबक राजाची पालखी गावात मिरवली जाते. तसंच विजयादशमी अर्थात दसऱ्याच्या दिवशी मंदिरात त्र्यंबकेश्वर ट्रस्ट तर्फे मोठा उत्सव साजरा केला जातो. त्या दिवशी प्रभू त्र्यंबकराजांना पालखीमध्ये बसवून सीमोल्लंघनासाठी वाजत गाजत वेशीबाहेर नियोजित स्थानावर शमीपूजनासाठी नेण्यात येतं. याच दिवशी त्र्यंबकराजांचं सकाळी महापूजन आणि त्यानंतर शस्त्रपूजनही केलं जातं. नवरात्रीच्या उत्सवामध्ये अष्टमीला गावांमधल्या नवदुर्गांचा देवस्थान ट्रस्टतर्फे साडी चोळी देऊन सन्मान केला जातो. प्रभू त्र्यंबकराजांचा त्रिपुरारी पौर्णिमेचा उत्सव देखील मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. त्यामध्ये विंचुरकरांनी दिलेल्या लाकडी रथामधून त्र्यंबकराजांची शोभायात्रा कुशावर्तापर्यंत काढली जाते. याच दिवशी कुशावर्त तीर्थ आणि मंदिर परिसरातल्या दीपमाळेचं पूजन आणि प्रज्वलन केलं जातं. येथील कुशावर्त तीर्थाची कथा सुद्धा रंजक आहे. असे म्हणतात की गोदावरी नदी ब्रह्मगिरी पर्वतावरून वारंवार लुप्त व्हायची. गोदावरीच्या या पलायनाला रोखण्यासाठी गौतम ऋषींनी कुशांच्या मदतीने गोदावरीला या ठिकाणी बांधून ठेवले. कुश म्हणजे दर्भ आणि आवर्तन म्हणजे अडवून पाणी फिरविले. दर्भाच्या काड्यांनी गोदावरीला बंदिस्त केले म्हणून या स्थानाला कुशावर्त म्हणून संबोधितले जाते. कुशावर्त तीर्थ हे त्र्यंबक नगरीच्या मध्यभागी स्थित आहे. श्री त्र्यंबकराज मंदिरापासून अदमासे 300 मीटर अंतरावर असलेल्या या तीर्थामध्ये नैसर्गिक पाण्याचे झरे आहेत. साधारण 21 फूट खोल असलेलं हे तीर्थ सन 1750 मध्ये अहिल्यादेवी होळकर यांचे सचिव पारनेरकर यांनी बांधलं आहे. हे कुशावर्त तीर्थ आणि त्याच्या शेजारील केदारेश्वर मंदिर म्हणजे प्राचीन भारतीय स्थापत्य शैलीचा एक उत्कृष्ट नमुना आहे. या तीर्थाच्या ओसरीच्या भिंतींवर अत्यंत उत्कृष्ट शिल्पे कोरलेली आहेत. केदारेश्वर मंदिरावर सुद्धा उमा महेश्वर, कार्तिकेय, श्री गणेश तसंच खजुराहो प्रमाणेच सुरसुंदरींची शिल्प बघायला मिळतात. केदारेश्वर मंदिराच्या भिंतींवर असलेल्या मूर्त्यांमध्ये प्रत्येक मूर्तीची केशरचना वेगवेगळी असून वस्त्र प्रावरणेही वेगवेगळ्या पद्धतीची केलेली दिसतात. कुशावर्त तीर्थात स्नान करून त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी जाण्याची परंपरा आहे.
सिंह राशी गते सूर्ये सिंह राशी बृहस्पती गोदावर्या भवेत कुंभो जायते खुलू मुक्तिदाहा. दर 12 वर्षांनी जेव्हा गुरुचा सिंह राशीत प्रवेश होतो तेव्हा गोदावरीच्या तीरी कुशावर्त तीर्थावर सिंहस्थ कुंभमेळा भरतो. या सिंहस्थाची सुरुवात 13 आखाड्यातील साधू संतांच्या शाही स्नानानं होते. त्र्यंबकेश्वर मंदिर आणि कुशावर्ताच्या परिसरामध्ये वर्षभर कालसर्प शांती, त्रिपिंडी, नारायण नागबळी यासारख्या पूजा केल्या जातात. दक्षिण गंगा गोदावरीच्या तीरावर वसलेल्या या नगरीमध्ये ब्रह्मा, विष्णू, महेश एकत्र स्थित असल्याने संपूर्ण जगामध्ये अशा प्रकारच्या पूजा करता येणारं त्र्यंबकेश्वर हे एकमेव स्थान आहे. त्र्यंबकेश्वर ट्रस्टतर्फे त्र्यंबकमध्ये येणाऱ्या भाविकांसाठी राहण्याची उत्तम सोय मंदिरापासून जवळच शिवप्रासाद इथे उपलब्ध आहे. याच नगरीमध्ये हजारो वर्षांपूर्वीचे लेख हस्तलिखिताच्या स्वरूपात आजही पाहायला मिळतात. म्हणूनच इथल्या पुरोहितांकडे अनेक वंशावळींची माहिती मिळते, ज्यामध्ये प्रदेश, गोत्र, कुलदेवतांच्या माहितीचा समावेश असतो. त्र्यंबकेश्वर मंदिराच्या बाजूलाच ब्रह्मगिरी पर्वत आहे. गोहत्येच्या पातकातून मुक्तीसाठी गौतम ऋषींनी भगवान शंकरास प्रसन्न केले वर त्र्यंबकेश्वर स्थित ब्रह्मगिरी डोंगरावरती आपल्या जटेत असणारी वृद्ध गोदा भूमीवर अवतरण होण्यास या ठिकाणी मजबूर केले. शंकरांनी जटा आपटल्यानंतर गोदावरी भूमीवर अवतरण झाले. त्यामध्ये स्नान करून आपल्या गोहत्येच्या पातकातील मुक्तीनंतर ज्योतिर्लिंग शंकरास प्रार्थना करून सृष्टीचे निर्माण करणारी देवता ब्रह्मदेव, पालन करणारी देवता विष्णू आणि संहार करणारी देवता शंकर या तिन्ही देवतांनी एकत्रित रूपाने या नगरीत ज्योतिर्लिंग स्वरूपात वास करावा अशी प्रार्थना केली. त्या कथेला अनुसरून शिवशंकराने गुडघे टेकवून समोरील खडकावर जटा सोडल्या असं मानतात. या ब्रह्मगिरीवर जटा आपटल्यासारख्या खुणा असलेला खडक अद्यापही पाहायला मिळतो. याच ठिकाणी ब्रह्मगिरीच्या पर्वतावर गोदावरी नदीचा उगम आहे. भागीरथी गंगेच्या पूर्वी गोदावरी धर्तीवर अवतरली, त्यामुळे तिला गंगेची मोठी बहीण समजतात आणि तिला वृद्धगंगा या नावानंही ओळखलं जातं. गोदावरी ही अत्यंत पवित्र असणारी दक्षिण भारतातली आणि महाराष्ट्रातली सर्वात मोठी नदी आहे. ब्रह्मगिरी पर्वताला 5 शिखरं आहेत. या शिखरांना शंकराची 5 मुख मानली जातात. शंकराच्या 5 मुखांची जी नावं आहेत, जसं सद्योजात, वामदेव, तत्पुरुष, अघोर आणि ईशान या नावांनी ही शिखरं ओळखली जातात. सन 13व्या शतकात ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंत आपल्या मुलांना घेऊन त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी आले होते. तेव्हा ब्रह्मगिरी पर्वताच्या एका गुहेत तपश्चर्या करत असलेले गैनीनाथांचे दर्शन ज्ञानेश्वरांचे वडील बंधू निवृत्तीनाथांना घडले. त्याच वेळेस गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांना अनुग्रह दिला. तसंच इथे निवृत्तीनाथांनी आपले छोटे बंधू आणि शिष्य ज्ञानेश्वरांना भगवद्गीतेतील गुह्य ज्ञान सर्वसामान्यांसाठी प्राकृत भाषेत खुले करण्याचा आदेश दिला. त्यानुसार संत ज्ञानेश्वर माऊलींनी भावार्थ दीपिकेच्या माध्यमातून ज्ञानेश्वरी लिहिली. ज्ञानेश्वरी लिहिल्यानंतर ज्ञानेश्वर माऊलींनी संत नामदेव आणि इतर विठ्ठल भक्तांच्या समवेत वारीची प्रथा सुरू केली. अशा प्रकारे त्र्यंबकेश्वर हे वारकरी पंथाचंही उगमस्थान आहे.
याच ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याला निवृत्तीनाथांनी संजीवन समाधी घेतली. तसंच इथून जवळच गोरक्षनाथांची गुफा सुद्धा आहे. गोरक्षनाथांनी तपश्चर्या करून 84 सिद्धांना उपदेश केलेली अनुपम शिळा अद्यापही इथे आहे. या शिळेला सध्या अनुपान शिळा या नावानं ओळखलं जातं. दरवर्षी नागपंचमीला नाथपंथीय साधूंची झुंडी इथून सुरू होते आणि ती गोकर्ण महाबळेश्वरला संपते. जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते या तंत्रामधल्या या मातृका आहेत आणि ह्या पण इथे तंत्रपीठाकरता तंत्रामध्ये या सगळ्यांना शक्त्या देतात आणि हे पण आशीर्वचनाने माणूस हे सगळं तांत्रिक चांगला बनवू शकतो. त्र्यंबकेश्वर मंदिर दर्शन आणि त्याबरोबर ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा ही प्राचीन परंपरा आहे. निसर्ग सौंदर्यानं नटलेल्या ब्रह्मगिरी डोंगराला केली जाणारी प्रदक्षिणा नाशिक जिल्ह्यामध्ये फेरी या नावानं प्रसिद्ध आहे. ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा केली तर पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य मिळतं असा पुराणात उल्लेख आहे. श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी ब्रह्मगिरीची फेरी केली जाते. यात एक छोटी फेरी 20 किलोमीटरची आणि मोठी फेरी 40 किलोमीटरची असते. इथल्या प्रदक्षिणा मार्गात असलेली सुंदर मंदिरं आपलं लक्ष वेधून घेतात. छत्रपती शिवाजी महाराजांची त्र्यंबकेश्वरावर अतीव श्रद्धा असल्याने 31 डिसेंबर 1663 रोजी त्र्यंबकेश्वरला त्यांनी महापूजा केली आणि कोळवानातून जव्हार मार्गे जो सुरतेवर पहिला हल्ला त्यांनी केला त्या हल्ल्याचा मार्ग त्र्यंबकेश्वर येथे निश्चित करण्यात आला. अजूनही इथे राजांची वाट किंवा घोड्याची वाट नावाचा जुना दगडी मार्ग अस्तित्वात आहे, जो आता फरशीचा रस्ता म्हणून ओळखला जातो. त्र्यंबकेश्वरमध्ये यादवकालीन अनेक अवशेष पाहायला मिळतात. त्र्यंबकगड आणि दुर्ग भंडार या नावानं ब्रह्मगिरीवर एक जोड किल्ला आढळतो. त्र्यंबकगडावरून दुर्ग भंडारला जायला एक रस्ता बनवलेला आहे. हा रस्ता कातळ कोरीव पायऱ्यातून बनवलेला आहे. साधारण 150 ते 125 पायऱ्या दगड कोरून बनवण्यात आल्या आहेत. हा रस्ता पूर्वी व्यापारी पथ म्हणून ओळखला जायचा. या व्यापारी पथाचे संरक्षक म्हणून त्र्यंबकगड आणि दुर्ग भंडार यांचं महत्त्व होतं. ब्रह्मगिरी पर्वताच्या जवळच असलेला अंजनेरी पर्वत, याचे मूळ नाव अंजनगिरी पर्वत आहे. भगवान हनुमान यांच्या आईचं नाव अंजनी होतं. यावरूनच या भागाला अंजनेरी हे नाव पडलं. या परिसरात अंजनी मातेचं मंदिर, 4 हिंदू मंदिरं आणि 12 जैन मंदिरं आहेत. पठारावर तलाव आहे, जो हनुमंताच्या पायाच्या ठशाप्रमाणे आहे. याच ठिकाणावरून सूर्यबिंब गिळण्यासाठी बाल हनुमानानं उड्डाण केलं होतं अशी आख्यायिका आहे. या पर्वतावर अनेक प्रकारच्या 350हून अधिक जातीच्या वनस्पती आहेत, ज्यामधील सेरोपेजिया अंजनेरिका म्हणजेच कंदील पुष्प ही दुर्मिळ वनस्पती जगाच्या पाठीवर इतरत्र कुठेही सापडत नाही. हनुमान म्हणजे 11वा महारुद्र, म्हणजेच शंकराचा अवतार. अशा या महारुद्राचं सानिध्य प्रत्यक्ष शिवशंकराच्या म्हणजेच त्र्यंबकेश्वराच्या जवळ असावं, हा एक सुंदर दैवी योग आहे. देशविदेशातून हजारो लाखो भाविक श्री त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी या ठिकाणी येतात. त्यांना वेगवेगळ्या सेवा सुविधा पुरवण्याचं काम त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे अव्याहतपणे सुरू आहे. त्याचप्रमाणे या त्र्यंबकेश्वर नगरीच्या विकासात देखील त्र्यंबकेश्वर देवस्थानाचा खूप मोठा सहभाग आहे. समर्थ म्हणतात, नित्य नूतन हिंडावे उदंड पर्यटन करावे. या उक्तीप्रमाणे आपणही या भागात येऊन इथल्या भक्तीचा इतिहास, शौर्याचा इतिहास अनुभवावा. या ठिकाणी आल्यावर इथल्या लतावेली आपल्याशी संवाद साधतील. अजस्त्र डोंगर माथ्यावर सावली धरतील. इथले अजिंक्य किल्ले आपल्या पराक्रमाची साक्ष देतील. इथली पुरातन मंदिरं धर्माची, संस्कृतीची, इतिहासाची ओळख करून देतील.
म्हणूनच संतांनो, सज्जनांनो, महानुभावांनो, जरूर या, अवघे अवघे या.